कलिंगड एवढे हे बघ. ही कसली मशीन आहे? ही कसली मशीन आहे? वेगवेगळं आहे काय? काय रोटर आहे वाटतं. 24,500. आणि मग हे जे राहिलेलं ह्याचं काय करायचं? वेस्ट पाण्यात ओला चालणार. फक्त त्याला गरम करायचं, गरम करून लावायचं. लिकेज बाण परमनंटली पॅक, टँक खाली करायची गरज नाही. तसं करा. मग याचं स्मेल नाही, तर ते फक्त तुम्हाला वातावरण शुद्धीसाठी. हे काय काय चटणी तयार करायचं. चटणी 100ला 2. हे काय? हिंगोळे सर, पित्ताशय, पेट, गॅस, ऍसिडिटी, पचन, पोटचा. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. आज आहे 7 डिसेंबर. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं की आम्ही निघालो आहे कृषी प्रदर्शन बघायला. आता कराडमध्ये 1-2 मित्र आहेत, तर ते म्हणले मोटरसायकल घेऊन येऊ नको, कारण की मोटरसायकलचं काय तिथं आता किती खरं किती खोटं काय सांगू शकत नाही मी तरी. पण म्हणलं की मोटरसायकल जरा चोरी होण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत, कारण की पूर्ण मोठं असं पार्किंग वगैरे असं. त्यामुळे म्हणलं की मोठी गाडी घेऊन ये, म्हणजे तुझं काय साहित्य वगैरे असेल ना ते त्याच्यामध्ये ठेवता येईल. तर बघूया. आता ते लोक तर त्यांचं काहीतरी अर्जंट काम आलं तर त्यासाठी म्हणले की आम्ही काही जॉईन नाही होणार, पण धावती भेट देतो म्हणलं तसं काय आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला माहितीच आहे तिथं. तर ठीक आहे, चला जाऊया. आज घेऊन जातो आहे आपली वॅगनर. छोटी गाडी कशी कुठं पण घुसता येते. तर बेदा चौकातनं जाणार. बेदा चौकातनं राईट मारून तिथं तो बैल बाजार आहे. बैल बाजारच्या तिथं कुठंतरी पार्किंग आहे. दोन्ही साईडला पार्किंग आहे. लेफ्ट साईडला पार्किंग, राईट साईडला पार्किंग आहे. आता तिथं शोधायला लागेल की नेमकी पार्किंग कुठे, आणि नंतर तिथं गाडी लावून त्याच्यानंतर आतमध्ये जायला लागेल. आणि आत्ता वाजले सकाळचे 11:15. तर ठीक आहे, चला निघूया. सगळं गॅजेट बिजेट सगळे घेतले आहेत. कॅमेरा घेतला आहे, आपला मोबाईल घेतला आहे, त्याच्यामुळं मस्ती अशी मजा येणार आहे. तर चला, तर मी तर फुल एक्सायटेड आहे, कारण की मी फर्स्ट टाईमच कृषी प्रदर्शन बघतो आहे. यशोदीप आला असता, पण यशोदीपचं काय झालं, यशोदीप गेला पुण्याला. त्याचं काहीतरी कॉलेजचं काहीतरी प्रोजेक्टचं काम आहे म्हणून तो गेला पुण्याला, आणि तो काहीतरी येणार आहे शेवटच्या दिवशीच येणार. तर बघू, शेवटच्या दिवशी जर तो असेल तर त्यासोबत एकदा जाऊया. आणि वेगवेगळे असे कार्यक्रम आहेत प्रत्येक दिवशी. आपल्याला तर कार्यक्रमामध्ये काही इंटरेस्ट नाही, पण दुसरं आपण काहीतरी बघूया. चला, आलो आहे कराडमध्ये. बघा, त्याकडे पैसे आणलेत का? सगळं आणलेत ना, म्हणजे आपल्याला जरा आवडलं बिवडलं काहीतरी तर घ्यायला. पूर्ण सगळीकडे बॅनर लावलेत. आम्ही आपल्या गाडीला आमच्या लांबच लावले. 50 रुपये दिलेत पार्किंगचे एका दिवसाचे. चला बघूया काय आत. असं वाटतंय पूर्ण इथं काय मेला बाजार लागलाय मोठा. बाजार पण नाही, जत्रा लागली. हे बघा की चायला काय चाल गाड्यांचा फुल. यांना माझ्या मते स्टॉल आतमध्ये भेटला असेल, त्यामुळे या लोकांनी बाहेर लावले. हे बघा, अरे आतमध्ये कुठं जायचं? हे बघा, आपण पोचलेलो आहे इथं. बघा, भारी आहे. काय ते काहीतरी फळांचं आहे बघा. काय बरे काहीतरी होतं इथं, लिहिलेलं काहीतरी, विसरलो. प्रकल्प आहे कसला तरी बघा. म्हणजे स्वतःचं बघा तिथं घर स्वतःचं, त्यानंतर बाकीचं शेत, बैलगाडी, कोबी लागवड, काय चायला. इकडे सीताफळ केवढं मोठं बघ की. कलिंगड एवढे हे बघ. पलटण. अरे हे प्रत्येकाचे भाजीपाला ठेवलं इथं. बाकी प्रत्येकाचं नाव आहे सगळ्यांचं. एक नंबर. हिशोबात
हे बघा, हे असं वाटतं किल्ले आपण याच्यात किल्ले कशी बनवायचे जवळ आहे. हे बघा की अब्बे ज्वारी पिकं. बघा कॅन्डी मशीन, गोळ्या पडतात बाहेर. काय येतं भाजीपाला ही कसली मशीन आहे? ही कसली मशीन आहे? वेगवेगळं आहे काय घ्यायचं काय? महिंद डेबेवाडीच्या पुढं. हा गाय नाही, काकाच्या गाई आहेत, एक 6 आहेत. मग असं गायींवर असतं काय? आणि हे मशीनच भेटणार का ते पंप पण? हां ओके. हां हां असं आहे. हां तुमचा का दाखवा अगं, यांचं व्लॉग चॅनल पण आहे. 65,000 सबस्क्रायबर. अरे वा वा, छान छान. पण लॉगिंग केलं. हां याच्यावर लॉगिंग करता काय? स्वित्झर्लंडमध्ये होतो मी. स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये मी गोठ्यांवरती जाऊन तिथे ब्लॉग दाखवतो. हां म्हणजे तुमच्या चॅनलवर सगळं भेटेल. ओके ओके ओके. त्या गोठ्यांवरती डेअरी फार्मिंग तिथलं सगळं दाखवतो. हे मशीन तुम्ही स्वतःहून बनवलेत का सगळे? आमच्या आईचं नाव आहे संजीवनी. तुमच्या ह्याचं नाव आहे का ते? ओके 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 चला धन्यवाद. छोट्या वाईट हे माझ्या पकडायला पंप. अरे यांनी पाणी उपसायचं बाहेर. हा हो का हो, असं गावातलं पंप आहे. मग तेच की इथला एक घेऊन जाऊ. अरे छोटे छोटे पंप आहेत इथं बघा कसं कसं आहे. ब्रश कटर सर्व काय रोटर आहे वाटतं. कोणते तेल निघतं? सर्व एक दाखव की काढून. सोयाबीन नाही. काय किंमत आहे याची? 24,500. आणि मग हे जे राहिलेलं ह्याचं काय करायचं? वेस्ट असं आहे. आता त्यावर टाकलं किती तेल निघतं एक चमच्यावर? 1 किलो शेंगदाणा आणि बाकीचं हे खायला पण वापरतो. आणि हे काय वेगवेगळे आहेत सेम सगळे एकच आहे का? किती? 24,000. 28,000 किंमत आहे आफ्टर डिस्काउंट. ओके बघा नंबर आहे. मोफत होम डिलिव्हरी. कुठलं गाव तुमचं? पुण्यावरून आलंय? काय हे जाऊन निघले तेच की. प्रोटीन गेलं तुझं सगळं. एक चम्मच तेलच खाल्लं. लय भारी राहू इथं, लय मजा आहे. अरे हे मागाच पंपाचंच होतं वाटतं. हे इकडे बघ, हे काहीतरी आयटम आहे. हे पण काहीतरी बघा. हे काय काहीतरी आहे बघा. आता आम्ही शेतकरी नाही, आम्हाला काही घंटा समजायला
कसलं त्याच्यावर तोंड बंद आहे. मशीन बिशीन काय. अरे हे बाई वरती असतं ना स्टीलच्या याच्यावर. मोठमोठ्या कंपन्यात दिसतं ना ते बघ, वारं बाहेर फेकतं ते वाला हे काय बाबा, हे लिक्विड बिक्विड आपल्याला काय समजणार नाही बाबा. हे काय शेवगा, हे शेवगा बियाणं घ्यायचं का? शेवगा बियाणं ओके, शेवगा बियाणं 20 रुपये. ये इकडे. काय डेमो देत आहे? लिकेज साठी येते, हा लिकेज जॉईंट. तुम्हाला कुठलं सोल्युशन घ्यायची दाखव बरं. एक्सपायरी प्रोडक्ट लॉंग टर्म यूज, परमनंट सोल्युशन. काही पण चिकतो का माती आणि माणूस सोडून कसं लावायचं? गरम करून दाखवा की. लोखंडाला, लाकडाला, स्टीलला, स्टाईलला, मेटलला, मार्बलला, काचेला, सगळ्याला ते लोखंडाला चिटकवलेलं आहे इथे. एका वस्तूला लावायचं, दुसरी वस्तू चिटकवायची. जेवढी जास्त वस्तू तेवढं त्याला गरम करायचं जास्तीचं. ठीक आहे, कितीला आहे? 100 रुपये. तर बघा, तुमच्याकडे सिंटेक्सची टँक लिकीज राहते, सिमेंट टँक लिकीज राहते, शेतामध्ये पीव्हीसी पाईप, प्लास्टिक पाईप, लोखंडी पाईप, एचडीपी पाईप, स्टील आहे, स्टाईल आहे, मेटल आहे, मार्बल आहे, काच आहे, ग्लास आहे, लोखंड आहे, लाकूड आहे. संपूर्ण वस्तू चिटकवायला, लिकेज बंद करायला. चालू पाण्यामध्ये ओल्या जागेत कुठलं सोल्युशन लिक्विड काम करत नाही. डायरेक्ट चालू पाण्यात ओल्या जागेत चालणार. फक्त त्याला गरम करायचं, गरम करून लावायचं. लिकेज बॉन्ड परमनंटली पॅक टँक खाली करायची गरज नाही. तसं घरामध्ये अँगर लावायचं राहिलं, हुक लावायचं राहिलं, खेळ ठोकायची गरज नाही. गरम करायचं, बॅकसाईडने लावायचं, चिटकवायचं, नंतर असा वेट घेतो. दगडाला, लाकडाला, लोखंडाला, स्टीलला, स्टाईलला, संपूर्ण वस्तूला घालते. 100 रुपयाला पॅकेट आहे. पॅकेटमध्ये 2 यायला एक्सपायरी नसते. 5 वर्ष, 10 वर्ष, किती वर्ष घरात वापरा. बनलेलं कशाचं असतं? ते कशाचं बनलंय? ते कसं सांगणार तुम्हाला कसं बनलेलं आहे? तुम्ही बनवून टाका तर मग आम्ही काय करणार? 10 ते 20 प्रकारचे लिक्विड सोल्युशन मिक्स आहे. घेऊया काय? चालू पाण्यावर ओल्या ठिकाणी कुठलं सोल्युशन काम करतो, रनिंग वर चालू काम करतो. हे बघा, एक घेतलं आम्ही 100 रुपयाला. 250 लिहिले याच्यावर. इकडे 250 लिहिले. मी त्याला एक प्रश्न विचारला ना रे. त्याच्यामुळे त्यांनी माग दिला आपल्याला, नाही तर स्वस्त दिलं असतं. हे काय हे काय नारळ बसून नारळ सोलायचं. वेळा सगळं. हे की विल्लीत ठेवायला गाडी. कोणतं कोराड आहे का आपल्या विलीत? कसलं आहे रे मटेरियल? बघू असं का? हे बाबा पराठा आहे. जास्त तोडलं काय ते माहिती आहे का? झाडाच्या सेंटरला गेला ना की हार्ड लागतं. हे हाय तेच हातात. धूप घ्यायचं, धूप, खोबऱ्याला तेल, धूप आहे. वेगळं आहे काय? धूप ऑर्गॅनिक आहे. शेळीपासून, शेणापासून, शेगाईची शेणापासून. याचा स्मेल. हे लावलंय हे काय? हे लावले ते हे काय? ते कशाचे? काय आहे याची प्राइस? आणि हे हे पण ऑर्गॅनिक आहे ते? प्युअर ऑर्गॅनिक. हे प्युअर ऑर्गॅनिक आहे का? मग याचं स्मेल? ओके, म्हणजे असं ते शेणकूट जाळ्यासारखं आहे काय? हा ओके ओके ओके. हा हा हा, स्मेलसाठी ते हे करतात. ओके चालेल, धन्यवाद. हे काय काय आहे? चटणी तयार करायचं. चटणी काय किंमत याची? 45,000 आत्ताची. हां, मग याच्यात डिस्काउंट? याच्यात डिस्काउंट देऊन 55. हे सगळं सेमच आहे का? हां, ही असली बघितली आमच्या गावात. हे बलबलायचं आहे. म्हणजे आज चक्कीसारखंच आहे. चाल.
हा? चालू करा असं वाटतं. काय अरे हे काय आयच्या आयला लय मजा येते बरं का, लय मजा. इकडे एन्जॉय करतो ना. याला काय माहित नाही, याला गव्हाणी ज्वारी मधला फरक समजा नाही झालाय. काय काय इथं एक नंबर. हे काय बशीर अहमद अरब अँड कंपनी. बघू पॅम्पलेट ते हे जागे हे प्लेट घेऊन परत दे. बघू दे तरी बाबा. काय ग्रीन फिल्म पंप आहेत काय? कंपनीकडून आहे का म्हणजे? नाही आपण स्वतःच किर्लोस्कर लिहिले किर्लोस्कर आहे, लक्ष्मी आहे, मोटर आहे. रिसेल करता का? हा, आपण ओके ओके चालते. कुठलं तुम्ही? अरे दत्त इथलंच आहे कराडमधलंच आहे. आहे का? आई शपथ. इकडे आहे. इथं काय घ्यायचं का? दुधाची बाटली भेटली तुला? अरे तुझ्या घरात शेळी आहेत. हे इकडे 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 हो काय ठिबक सिंचन. गुराबिरांसाठी काय पाहिजे असलं तर तिथं जा. हा गुराबिरांसाठी माहिती घ्यायची असलं तर तिकडे जा. पुढे ते बाबा त्या पॅकेट मधलं आपल्याला काय समजा झालं. मशीन समजते. हे काय हो? हे आग लावायचं आहे कधी? नाही सुलोचन आहे त्याच्यात चिटकायचं आहे रे. ठीक आहे तुला यायचं काय प्रेशर दाखवायचं? प्रेशर मारा की. मोटर आहे का खाली? कितीला? 150 रुपयाला. अरे घे तुला भारी आहे बघ. मोटर पण मोटर पण आहे. हो दादा दीडशेला मोटर येत नाही. मग तुम्ही काय हे फक्त देताय ना? आणि मोटर सहित मोटर तुमच्याकडे नाही काय? हे मिळणार आहे का? हा त्याला खाली मोटर लावली त्यांनी. काय आपलं काम. मला वाटलं मी घेतला तू आवा लगेच. आता झाडाची पानं हे काय इकडे काय हिंगोळे सर पित्तनाशक पीठ गॅस ऍसिडिटी पचन पोट साफ पित्तनाशक खायचंय? जेवणानंतर 4-5 वेळा चोपून खायचं. पीठ गॅस ऍसिडिटी पचन पोट साफ. हे 60ला 1 100ला 2 आवळा कंदी. हे मोठं अर्धा किलोचं आहे. 250 रुपये किंमत आहे. 50 रुपये डिस्काउंट आहे. 200 रुपयाला 250 अर्धा किलो. कशाचं म्हणले? 14 वनस्पती आहे दादा. हिंग गोवा सोन पुदिना हरडा बालडा आवळा काळी मीठ मिरी ज्येष्ठमध तुळशी अडुळसा निंबू कोकम फळांबे हे सगळं फायदा भेटते आपल्याला. पीठ गॅस ऍसिडिटी पचन पोट साफ. चालतं. हे बघा पशु आहार. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.